100 वर्ष वगैरे जुना वाडा असेल, एकदम दगडी बांधकाम मजबूत, त्याचं निरीक्षण करण्यासाठी तिथे गेली होती. तर तिने ठरवलं की आपण 2-3 दिवस राहूया. त्या दिवशी रात्री तिला शेजारच्या रूम मधून आहे ना कुजबुजण्याचा आवाज यायला लागला. तिथे कान लावला तर असं वाटत एखादी पूर्ण फॅमिली बसून डिस्कस करते काहीतरी. तिने ठरवलं की त्या रूम मध्ये जाऊन मी बघेन, पलीकडच्या रूम मध्ये. म्हणजे दार तर बंदच होतं, तिने कडी उघडली पण आत दरवाजा जात नव्हता आणि तो पण असा डबल याचा दरवाजा होता आणि त्याला ते गट्टू सारखे ते लावले होते. त्यातला एक गट्टू निघाला. तिने त्यातून वाकून पाहिलं तर जी फॅमिलीचा फोटो तिथे लावलेला होता ती फॅमिली आतमध्ये बसून डिस्कस करत होती गोष्ट. तिने हे सगळं पाहिलं, ती थोडी शॉक झाली की काय. तर ती दाराची कडी आहे ना पितळाची, खडकन आवाज झाला त्याचा. सगळे गप्पून दरवाजाकडे पाहायला लागले. पण त्यांची जी नजर होती त्या नजरेतच ती इतकी घाबरली, ती खूप मोठ्याने ओरडली. तर मग सगळे ते लोक खाली पळत वगैरे आले की काय घडलं, ही का ओरडतीये, नक्की काय झालं. मग त्यांनी दार उघडलं तर कोणीच नव्हतं आतमध्ये. सोबत एक मैत्रीण झोपली. ती मैत्रीण झोपली, तिला पण आवाज यायला लागला. ठीक आहे. यावेळी ती पण तिच्यासोबत बघायला गेली. त्यावेळी तिने पण सेम सिनारिओ पाहिला. ठीक आहे. त्यांनी कॅमेरा ऑन केला. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर मी लक्ष्मीकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज पुन्हा एकदा आपल्या सोबत आहे आपल्या सर्वांची लाडकी माळसा. हाय, कशी आहेस? मस्त. आज काय सांगणार आहेस? आजची जी स्टोरी आहे ना ती वाड्याबद्दल आहे. लाईक आपल्याला जसं समजले की आपल्या व्ह्युअर्सला वाडा हे किंवा रिलेटेबल वास्तूच्या रिलेटेबल गोष्टी खूप जास्त आवडतायत, कळता येते. सो त्या अकॉर्डिंग एक नवीन स्टोरी आहे आपली वाड्याच्या बद्दल. माझी एक म्हणजे मी आधी जिथे राहिला होते कर्वेनगरला. बरी स्टोरी आहे का अनुभव आहे? तुला कोणी शेअर अनुभव आहे तिचा ऍक्च्युली. तर कर्वेनगर मी जेव्हा राहायला होते ना तेव्हा आमच्या म्हणजे आम्ही पीजी टाईप राहत होतो. बट पीजी कसं की ते घर होतं, फॅमिली होती आणि त्यांनी वरच्या ज्या 3-4 खोल्या त्या मुलींना पीजी म्हणून दिल्या होत्या. तर आम्ही एकाच फ्लोअरला 3 रूम होत्या आणि आमच्या शेजारच्या रूम मधली एक दिदी होती, परिघा नाव आहे तिचं. तर तिची ही स्टोरी आहे. तर ती आर्किटेक्ट आहे. म्हणजे तिला तिचं जे सिव्हिल आणि आर्किटेक्ट दोन्हीमध्ये तिचं झालंय. तर तिला ना खूप इंटरेस्ट आहे असा रिडेव्हलपमेंट करायचा, नवीन गोष्टी बनवायचा, असं आवड आहे तिला, गोष्टी सजवायचं वगैरे. तर हळूहळू ना तिने अशा छोट्या छोट्या प्रोजेक्टवर फ्रीलान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि नंतर तिने असे नवीन प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली. तर असंच एका कंपनी थ्रू ज्या नवीन कंपनी ज्यांना असं नाही का बिल्डर्स जे असतात त्यांना कसं असतं की जुने वाडे किंवा जुनी एखादी वास्तू आहे, जुनी एखादी जागा आहे ती घ्यायची आणि त्याला रिडेव्हलप करायचं आणि त्याच्यामध्ये हॉटेल्स किंवा एअरबीएनबी हे बनवायचं. तर त्यासाठी त्यांनी ना एक वाडा घेतला. ऑब्व्हियसली खूप लांब, कोकणाच्या पण पुढे एका एरियामध्ये त्यांनी तो वाडा घेतला. खूप मोठा वाडा होता, खूप सुंदर वाडा. सोनगिरी नाव आहे त्याचं. अच्छा, ठीक आहे. तर त्या वाडा त्यांनी घेतला आणि त्या वाड्याला त्यांनी असं रिडेव्हलपमेंट करायला की तिथे त्यांना मस्त एअरबीएनबी बनवायचा होता किंवा एक रेस्टॉरंट टाईप. प्लॅन काही नव्हता बट एक सुरुवात त्यांनी केली. त्याचं निरीक्षण करण्यासाठी तिथे गेली होती. तशी ती ट्रॅव्हल खूप करायची. तर ती त्या वाड्यामध्ये जेव्हा ती गेली तिने बघितलं की या वाडा खूप मोठा आहे, खूप सुंदर आहे. असं खूप मोठं लोखंडी गेट आहे पण गंजलं नव्हतं. म्हणजे भरपूर जुना, लाईक 100 वर्ष वगैरे जुना वाडा असेल, एकदम दगडी बांधकाम मजबूत, पण खराब काही झालं नव्हतं, शेवाळ वगैरे होतं. सो तिने काय विचार केला की इथे आपण पूल किंवा ती वास्तू खराब करायची नव्हती तिला. ते असं नवीन रेस्टॉरंट सारखं पूल करून किंवा ते त्याला असं कलर वगैरे देऊन तिला खराब करायची नव्हती. बट त्याच्यामध्ये तिला डेव्हलपमेंट करायची होती. रॉनेस जो आहे ना एक, म्हणजे ना मातीशी जुडलेली ती नाळ तिला ठेवायची होती ते. तर तिने विचार केला की आपण याचं एअरबीएनबीच बनवूया पण थोड्या मॉडर्न टचने, पण एक टेक्स्चर नाही बदलायचं वाड्याचं. सो त्यासाठी तिने काय केलं, 2 दिवस तिथे राहण्यासाठी तिने परमिशन मागितली आणि तिला गावची लोक सांगतायत वाडीतली की हा वाडा करू नकोस, हा वाडा घ्यायचा नाहीये, हा वाडा डेव्हलपमेंट होणार नाही. इथे आधी 4 लोकांनी प्रयत्न केलाय, तू इथे करू शकत नाही. ती म्हणली नाही, मी करूनच दाखवणार. बर का. आणि ते एक असते ना, लाईक मुलींना एका वेळेपर्यंत मुलींशी आर्ग्यू कोणी करू शकत, त्यामुळे करायचं पण नाही पहिली गोष्ट. ठीक आहे. तर ती झालंच नाही. ती तिथे राहिली, तिने ते चेंज केलं.
नाही का सगळ्यांचा माइंडसेट की मी करून दाखवेल. तिने प्लॅन ऑफ ऍक्शन सांगितला की याला आपण चेंज करूया, आपण वरती खोल्यांमध्ये राहण्यासाठी करूया, खाली आपण डायनिंग करूया. मस्त तिने प्लॅनिंग सांगितलं आणि बिल्डर वॉज ओके. मग तो काय म्हणला की तू इथे राहून इथे मॅप बनव, सगळं कर, सगळा खर्च वगैरे मी करतो आणि वी कॅन गो. पूर्ण लेआउट बनवायचं. लेआउट बनवून दे. येस एक्झॅक्टली. सो तिने सांगितलं आम्हाला की मी येणार नाहीये, मी आठवडाभर इथेच राहणार आहे, सगळं मस्त इकडे फिरून वगैरे येईल. आम्ही म्हणलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही असा. आणि तिने व्हिडिओ कॉल वगैरे करून दाखवलेलं, इतकं सुंदर, लाईक तो वाडा खूप सुंदर असा. त्याच्यामध्ये फ्रेम्स होत्या जुन्या जुन्या, त्या फॅमिलीचे फोटो होते त्याच्यामध्ये, प्लस असे मोठे मोठे जार रांजण ठेवलेले, असे खूप छान असं फुलांची झाडं वगैरे त्यामध्ये, असे सगळं असं जपलेलं होतं. असं वाड्याच्या याच्यापासून तिथे ना ते बोगन वेलचे जे झाडं असतात, फुलं असतात, तसं ते वेल त्या वाड्यापासून असे खाली आलेले आहे. आणि खूप सुंदर वाडा, वास्तू जी म्हणतो, खूप सुंदर हेरिटेज प्रॉपर्टी. तर तिने ठरवलं की आपण 2-3 दिवस राहूया. ती होती, तिची टीम होती, लाईक तिची टीम म्हणजे ऍक्सेसची काही टीम नव्हती, बट नाही का ॲज अ फ्रीलान्सर म्हणून ती तिथे जॉईन झाली होती. तर त्या बिल्डर्सची जी टीम, ओरिजिनल कोर टीम ते, किंवा अजून 2-3 लोक जे फ्रीलान्सर म्हणून जॉईन झालेत ते, असे सगळे लोक तिथे होते. आणि तिला काय केलं, ते जे मेन लोक होती कोर टीम, ते निघून गेले, कारण ते सिव्हिल इंजिनियर्स होते. तर मग ते काय म्हणले, आम्ही प्रॉपर्टी बघतो, फक्त प्लॅन ऑफ ऍक्शन देतो आणि निघून जातो. आणि ही 2-3 दिवस राहणार होती तिच्या बाकीच्या आर्किटेक्ट सोबत, किंवा तिथले काही जो इन्चार्ज असेल, मॅनेजर असेल त्यांच्यासोबत. तर ती राहिली. तिथल्या वाड्यातली लोक ऐकत नव्हती. त्यांनी एक गावचा माणूस बोलवला होता, त्यांना खायला प्यायला मस्तपैकी बनवून देत होता. ते कोकणातलं जेवण, ऑब्व्हियसली इट्स हेवन. सो ते जेवण वगैरे ते तिथे बनवून मस्तपैकी खात होती. आणि त्या दिवशी रात्री तिला तिच्या फ्लोअरला शेजारच्या रूम मधून आहे ना कुजबुजण्याचा आवाज यायला लागला. ठीक आहे. आणि ती कशी वाड्याची भिंत दगडाची होती, बट असं कुठेतरी थोडंसं नाही का, जुनी झाली, कुठेतरी थोडंसं होल पडला असेल, किंवा कुठेतरी थोडंसं नाही का फट पडली असेल, तिथून वाऱ्याची झुळूक तिला लागत होती नाही का. तर त्यामध्ये तिला असं कुजबुजण्याचा वगैरे आवाज येऊ लागला. आणि तिला वाटलं की शेजारच्या रूम मध्ये आपले मॅनेजर्स वगैरे जे आहेत ते गप्पा मारत असतील, किंवा काहीतरी चालू असेल त्यांचं पिण्याबिण्याचं काम. तर तिने काय लक्षात नाही, झोपून घेतलं. दुसऱ्या दिवशी सेम गोष्ट घडली बरं का. तर तिने विचारलं त्यांना की रात्री किती गप्पा मारता तुम्ही लोकांनी. 2 दिवसात ओळख होते एवढी की आपण त्यांना डिरेक्टली तोंडावर बोलू शकतो की रात्री किती गप्पा मारता तुम्ही, मला झोप लागत नाही. ते म्हणजे 1 मिनिट, तुझ्या फ्लोअरला आम्ही कोणी झोपतो, आम्ही वरच्या फ्लोअरला झोपतो. हे बोलल्यानंतर जे ती घाबरली आहे, ठीक आहे, नक्की काय माझ्या शेजारी कोण आहे असं तसं, तिला वाटलं की ही लोक प्रँक करताय माझ्यासोबत. तर ती म्हणली ठीक आहे. त्या दिवशी जागायचं ठरवलं की कोण माझ्याशी नक्की कुजबुज करताय नाही का. तिसरा दिवस गेला आणि रात्रीचं ती झोपली. ठीक आहे. तिला आवाज यायला लागला कुजबुजण्याचा नाही का. आणि स्पष्ट असं नाही की म्हणजे कुजबुज काय चालू आहे बोलणं ऐकत नाही, पण आपल्या नाही का एखाद्याची कल्ला चालू आहे, आपल्याला कुजबुज चालू आहे, आपल्याला ऐकू येते ना अशी स्पष्ट काहीतरी बोलताय नक्की, शब्द कळत नाही तसं. तर तिला आवाज आला. अशी भिंत आहे ना भिंत, तर भिंतीचा एक असा 2-3 दगड आहे ना, ते असे थोडेसे असे हल्ले पण नाही, असे जागेपासून थोडेसे पुढे आलेले वगैरे झाले होते. तर तिने तिथे कान लावला. तिथे कान लावला. तर असं वाटत एखादी एक फॅमिली, पूर्ण फॅमिली बसून डिस्कस करते काहीतरी. ठीक आहे. म्हणजे ज्यात आजी आहे, आजीचं बोलणं मध्ये आवाज ऐकू येते, मध्ये आजोबांचा आवाज ऐकू येतोय, मध्ये सुनेचा आवाज येतोय. म्हणजे एक ते आपण इमॅजिन करतो सिनेरिओ, कोण काय बोलताय, पूर्ण फॅमिली डिस्कशन करते कशा तरी बद्दल. तर जी पूर्ण फॅमिली आहे ना, आपलं एक सिनेरिओ आपण डोक्यात तयार करतोय, कोण कसं बोलताय, कोण कसं बोलतंय, असे बोलून आपण त्याची पर्सनॅलिटी आपण विचार करतो, इमॅजिन करतो. ते अचानक आहे ना तिच्याकडनं ते दगडाला धक्का लागला, थोडासा धक्का लागला, त्याचा खडखड दगडाचा थोडासा आवाज आला आणि ते सगळे शांत झाले. ठीक आहे. कोणाचाच आवाज आला नाही. सो तिला काय वाटलं की यांचं प्रँक मला समजतंय म्हणून हे गप्प बसले नाही का. तिसरा दिवस गेला. चौथ्या दिवशी ती उठली. तिने सांगितलं तुमचं प्रँक मला समजले म्हणे, फालतू गोष्टी करत जाऊ नका. ती म्हणते अगं शपथ आम्ही नाहीये, आम्हाला वेळच नाहीये तेवढं, त्यांना 5व्या दिवशी निघायचं होतं. नाही म्हणे आम्ही नाहीच आहे, असं आम्ही करतच नाहीये नाही का. तिला पण वाटलं चला नाही मान्य करायचं यांना नाही का. मग तिने 4थ्या रात्री तिने ठरवलं की त्या रूम मध्ये जाऊन मी बघेल, पलीकडच्या रूम मध्ये. आणि जसं मी सांगितलं होतं की त्या रूम मध्ये फोटो लावले होता फॅमिलीचा. ती जेव्हा पलीकडच्या रूम मध्ये गेली, ठीक आहे, रूमच्या म्हणजे दार तर बंदच होतं, बाहेरून कडी होती पण आतून पण कडी होती. तिने कडी उघडली पण आत दरवाजा जात नव्हता.
ठीक आहे. आणि तो पण असा डबल याचा दरवाजा होता आणि त्याला ते पितळाचे जे असतात ना खडे वगैरे ते लावलेले बरोबर. होते असे. खडे नाही म्हणता येणार, ते असे खिळे गट्टू सारखे गट्टू असतात. सारखे yes, ते लावले होते. त्यातला एक गट्टू निघाला. तिने त्यातून वाकून पाहिलं तर जी फॅमिलीचा फोटो तिथे लावलेला होता ती फॅमिली आतमध्ये बसून डिस्कस करत होती गोष्टी. आता जेव्हा तिने हे सगळं पाहिलं ती थोडी शॉक झाली की काय, तर ती दाराची कडी आहे ना पितळाची, खडकन आवाज झाला त्याचा आणि सगळे गप्पून दरवाजाकडे पाहायला लागले. पण त्यांची जी नजर होती, त्यांची नजर, त्या नजरेतच ती इतकी घाबरली आणि ती खूप मोठ्याने ओरडली. तर मग सगळे ते लोक खाली पळत वगैरे आले की काय घडलं, ही का ओरडतीये, नक्की काय झालं. मग त्यांनी दार उघडलं तर कोणीच नव्हतं आतमध्ये. अक्षरशः धूळ साठली होती. पण जेव्हा हिने वाकून पाहिलं होतं तेव्हा आपल्यासारखी नॉर्मल रूम, त्यामध्ये बसलेली लोक, त्यांचं कुजबुजणं, त्यांचं डिस्कशन आणि अगदी शाही थाटात बसलेली लोक. म्हणजे ती सांगतेय की ते जे एक आजोबा आजी ते असे खुर्चीवर बसलेत, एक काका काकू टाइप्स होते जिथे फोटो मधले सगळे ते असे बसलेत, एक लहान मुलगी ती खाली बसलीये, काहीतरी चालू आहे तिचं भातुकलीचं. म्हणजे एकदम हा सिनारिओ जो आपण मूव्ही मध्ये बघतो किंवा एखाद्या सिरियल मध्ये बघतो डिस्कशनचा, ते असतात ना सिरियल नाही का ज्यामध्ये असं लय मोठ्या मोठ्या फॅमिली दाखवतात, तसं त्या टाइप्स मध्ये बसले होते सगळे. सो तिने सांगितले, लोक म्हणतात तो ते फ्रेम पाहत होती, तुला ते कुजबुजण्याचं, तुला काय वाटलं, तू थोडीशी मेंटली ते सिनारिओ तयार केला, सो प्लीज इग्नोर. 5व्या दिवशी सोबत एक मैत्रीण झोपली, त्याच दुसऱ्या त्यांना जायचं होतं, ती मैत्रीण झोपली, तिला पण आवाज यायला लागला. ठीक आहे. यावेळी ती पण तिसोबत बघायला गेली, त्यावेळी तिने पण सेम सिनारिओ पाहिला. ठीक आहे. पण यावेळी त्यांनी आवाज नाही केला. ठीक आहे. त्यांनी कॅमेरा ऑन केला. ठीक आहे. त्या होल मधनं ना त्यांनी कॅमेरा, म्हणजे फोनचा कॅमेरा नाही कापला असं त्यांनी टाकायचा प्रयत्न केला. कॅमेऱ्यात काहीच दिसलं नाही. धूळ पूर्ण नाही का, म्हणजे त्यांना जे दिसतंय त्याच्या व्यतिरिक्त कॅमेऱ्यात काहीच दिसत नव्हतं. पूर्ण धुळीचं असं हे तिथे काहीच नाही, शांत शांत. मग तेव्हा त्यांनी काय केलं की बघितलं, पुन्हा पाहिलं, पुन्हा फॅमिली दिसली आणि चुकून आहे ना ते सगळं घाबरलं. तर हिने परिगाने ऑलरेडी ते पाहिलं होतं त्यामुळे ती एवढी घाबरली नाही. पण जी दुसरी होती तिची मैत्रीण सोनल, तिने पहिल्यांदा पाहिलं, तिच्या हातातून फोन पडला आणि पुन्हा सगळे शांत पुन्हा दरवाजाकडे पाहायला लागले. तिची जी भीती होती ना याबद्दल ती खूप घाबरेन. जेव्हा तिला आता सुचलं की कामाला गावातले सांगत होते तिथे जाऊ नका, इथे राहू नका, सांगू नका हे ते, तर तिने आता फ्रीलान्सिंगचा तो प्रोजेक्ट सोडला. पण त्याच्या आधी तिने त्या माणसांना विचारलं, जिथे ते काका यायचे त्यांना विचारलं, म्हातारा बाबा, त्यांना विचारलं की काय आहे. त्यांनी सांगितलं होते, म्हणे बाई मी सांगितलं होते ते येऊ नको. त्या प्रॉपर्टीवर इतक्या लोकांचा डोळा होता, इतक्या लोकांचा डोळा होता, कारण ती एकदम सेंटर ऑफ अट्रॅक्शन होती गावची. त्यामुळे त्या प्रॉपर्टी त्या लोकांना द्यायची नव्हती. तर एका रात्रीत त्या फॅमिलीला संपवलं होतं. बापरे. आणि दिस इज ट्रू इन्सिडेंट, ऍक्च्युअली ट्रू इन्सिडेंट. एका रात्रीत त्या फॅमिलीला संपवलं होतं आणि ती फॅमिली खूप रॉयल होती. आणि त्यामुळे तिला जे दिसत होतं ना ते असंच आहे की ज्यावेळी ते लोक डिस्कस करत होते ना की कसं करायचंय, कसं मारायचंय, त्यावेळी त्यांना संपवलं होतं. म्हणून तो सिनारिओ त्याच्या तसंच त्या घरामध्ये राहिला होता. तिथं अडकले होते. तिथंच अडकले होते. कोणाला त्रास दिला नाही त्यांनी, कोणाला काहीच बोलले, म्हणजे हे नाही झालं. बट नाही का त्याच्यावर त्यांनी ऍक्शन नाही घेऊन दिली. हा, जर कोणी ऍक्शन घ्यायचा प्रयत्न केला तर ती लोक त्या वाड्यामधून बाहेर कधीच आली नाहीयेत. त्या वाड्याचं नाव आहे सोनगिरी, अजूनही आहे. बरं, मग ते रिडेव्हलपमेंट झालं तिथं नाही झालंय आता. नाही झालं का? झालंच नाही, करूच होतच दिलं नाही, नाही करूच दिलं नाही. तिने प्रोजेक्ट सोडला, तिने फ्रीलान्सिंग पण सोडला. आता एक फर्म जॉईन केली, तिथे ती नॉर्मल काम करते, जॉब करते. बट तिच्या आयुष्यातला हा सगळ्यात हॉरिबल इन्सिडेंट होता. एकदम हॉरिबल. अंगावर काटा येत होता अक्षरशः जेव्हा ते पूर्ण सीन आपल्या डोळ्यासमोर उभा राहत होता तो. हो, मग ते जेव्हा नाही का ते असं कुजबुज करायचं थांबून सगळे एकखट्टी त्या दरवाजाकडे बघताय. विचार करा आपण त्यावेळी तिथे उभे आहोत. आणि नेमकं असं होतं की तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसतंय ना, कॅमेऱ्यात दिसत नाही, ते अजून जास्त घाबरण्यासारखं आहे ते. एक्झॅक्टली. सो मित्रांनो, हा एकदम हॉरिबल एक्सपिरियन्स वैष्णवीच्या मैत्रिणीने जो शेअर केला होता तिला, वैष्णवीने तो आपल्यासोबत शेअर केला आणि आय होप तो तुम्हालाही आवडला असेल. आणि आपण असेच काही किस्से अनुभव वैष्णवीकडनं जाणून घेऊया. सो स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.